आणि राज्यातला सगळ्यात संवेदनशील जिल्हा म्हणजे गडचिरोली आणि गडचिरोलीमध्ये मतदान सुरू झालेलं आहे। तिथे आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे आहेत। हेमंत, संवेदनशील जिल्हा आणि तिथे सुरक्षा कशी आहे एकूणच, कारण काही दिवसांपूर्वी प्रचार रॅलीवरती सुद्धा हल्ला झाला होता। श्वेता, मतदार राजा किती गडचिरोलीचा जागृत आहे, संवेदनशील मतदारसंघ आहे आणि नव मतदार असू दे किंवा महिला असू दे किंवा जो सध्याचे कामगार असू दे, हे संपूर्ण सकाळी 7 वाजल्यापासून मतदान करताना दिसत आहेत। नव मतदाराला काय वाटतं, नेमकं काय वाटतंय, कशा पद्धतीने मतदान केलं? काही नाही, पहिल्या आतमध्ये जाताना खूप भीती वाटत होती। पहिला मतदान येतं, मग सगळं झाल्यावर सगळं छान झालं आणि ठीक वाटतं। काय वाटतंय? काही नाही, छानच वाटत आहे। भीती वाटली पहिले आज जाताना, आता काही नाही वाटत, छान वाटत आहे। पण पहिल्यांदा मतदान केलं, एक जागरूकता दाखवली। जागरूक नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य निभवलं। आता पाहू काय होते, तर फक्त चांगलं कोणी निवडून यावं आणि आमचं काहीतरी हे करावं अशीच अपेक्षा आहे। महिला म्हणून काय वाटतंय? छान वाटत आहे। काय वाटतं महिला म्हणून? आता तुम्ही सगळं बघत आहात, महिला इतक्या जागरूक आहेत, सगळे कामं वगैरे सोडून आधी सकाळी मॉर्निंगला इथं वोटिंग करायला आलेले आहेत। याच्यात आम्हाला सगळं महिलांना आनंद आहे आणि महिला म्हणून असं वाटते मला की प्रत्येक व्यक्तीने हा मानवी हक्क आहे आणि मतदान करायलाच पाहिजे आणि दिलाच पाहिजे। आणि मुलींनी सुद्धा आल्याच आहेत, त्या नवोदय मुली आहेत त्या। आपण कामावर जाता जाता मतदान केलं? हाँ जी, मला सकाळी कामावर जावं लागते, त्याच्यासाठी मी 5 वाजताच तयारी केली, आंघोळ करून पहिल्यांदाच येऊन वोटिंग केली। श्वेता, अतिसंवेदनशील हा गडचिरोली मतदारसंघ आहे। आमचे इरफान जे इथले प्रतिनिधी आहेत, त्यांनी कालची जी काही घटना होती त्याच्याबद्दलची ज्या पद्धतीची रिपोर्टिंग केली, नेमकं इरफान आता परिस्थिती काय आहे, नेमकं कशा पद्धतीने लोक मतदान करतायत आणि गडचिरोलीमध्ये सुरक्षा व्यवस्था कशी आहे? तर हे बघा की म्हणजे गडचिरोली किंवा महाराष्ट्रात जे निवडणूक आचारसंहिता लागू झाली तेव्हापासूनच एक माओवाद्यांचा विरोध होता आणि 1-2 दिवसा अगोदर छत्तीसगडमध्ये एक भूसुरुंग स्फोट घडवले। नंतर काल एटापल्ली तालुक्यातील जांभिया गाठा इथे म्हणजे सायकलनी स्फोटामध्ये सीआरपीएफचे जवान सुद्धा जखमी झाले आणि एकूणच दहशत निर्माण करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न। मात्र ही भीती झुगारून गडचिरोलीमध्ये नागरिक किती मोठ्या संख्येने मतदानासाठी आलेत हे आपल्या समोर चित्र आहेच। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।